एका कोट्याधीश बापाच्या मुलाने जेव्हा आपली ओळख लपून रस्त्यावर मेहनत करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला केवळ भूक आणि थकवाच मिळाला नव्हता, तर एक अशी मुलगीही भेटली जिने त्याला खरं जीवन कसं जगावं हे शिकवलं. पण जेव्हा त्याच्या प्रेमामागचं सत्य समोर आलं तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहिला की एका गरीब मुलीसाठी तो आपली कोट्यवधींची श्रीमंती सोडू शकेल का? ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही, ही त्या प्रत्येक मुलाच्या मनातील व्यथा आहे ज्याने जगाची खरी ओळख मिळवण्यासाठी आपलं नाव, प्रतिष्ठा आणि आरामशीर जीवन मागे टाकलं. आणि ही त्या मुलीचीही गोष्ट आहे जिने आपल्या निरागस हास्याने एका श्रीमंत मुलाच्या मनाच्या भिंती मोडल्या, हे न जाणता की तो कोण आहे, कुठून आला आहे. पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा फक्त प्रेमाची परीक्षा झाली नाही, तर एका बापाचा अहंकार, एका मुलाचा निर्धार आणि एका मुलीची इज्जत, या तिन्ही गोष्टी पणाला लागल्या. जे पुढे घडणार आहे ते तुम्हालाही आदरवून टाकेल आणि कदाचित एक प्रश्न विचारायला लावेल, खरंच प्रेम पैशांपुढे हारतं का? पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कथा अत्यंत रोमांचक आणि मनाला भिडणारी आहे. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक द्या आणि आमचा चॅनल सूरज व्हॉइसला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी अधुरं वाटू लागतं तेव्हा समजायचं की आयुष्याला तुमच्याकडून काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे. असंच काहीसं एका मुलासोबत घडलं. त्याचं नाव आरव होतं. वय केवळ 20 वर्ष, पण डोळ्यात असे स्वप्न होते जी कोणतीही अडचण बदलण्याची ताकद ठेवत होती. तो गुजरात राज्यातील सुरत शहरात राहत होता आणि तिथूनच आरवने एक असा प्रवास सुरू केला ज्याचं ध्येय काय आहे आणि नशीब त्याला कुठे घेऊन जाईल हे त्यालाही माहीत नव्हतं. त्याने अंगावर फारसं काही नाही, एक जुना किंचित फाटलेला शर्ट घातला होता. पाठीवर एक छोटीशी पिशवी होती, त्यात त्याचं थोडंसं सामान होतं. खिशात फक्त 2000 रुपये होते, पण मनात खूप मोठी आशा आणि जिद्द होती. त्याच्याकडे ना ओळख होती ना शिफारस, पण जिद्द अशी होती की कोणत्याही संकटाला भिडायला तो तयार होता. त्या दिवशी भयंकर ऊन होतं, रस्ता तापलेला होता, पोटात भूकही होती, पण त्याला काम शोधायचं होतं. रस्त्यावरून चालत असतानाच अचानक त्याची नजर एका जुन्या चहाच्या टपरीवर पडली. ती जागा थोडी जीर्ण होती, पण तिथून येणाऱ्या चहाच्या सुवासात काहीसं आपलेपण होतं. टपरीत एक ज्येष्ठ आजोबा बसलेले होते. सुमारे 65 वर्षांचे असतील. चेहरा सुरकतलेला, पण डोळ्यात अनुभवाची चमक होती आणि हातात चहाची केटली. आरव काही न बोलता त्यांच्या जवळ गेला आणि नम्र स्वरात म्हणाला, आजोबा, मला इथे काही काम मिळू शकतं का? मला फक्त काम हवं आहे. राहण्यासाठी जागा असेल तर अजून उत्तम. आजोबांनी चष्मा खाली सरकवून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, स्वतःचं पोट भरायला जमत नाही, तुला कसं ठेवू? आरवने लगेच उत्तर दिलं, मला पैसे नकोयत आजोबा, फक्त झोपायला एक कोपरा द्या. मी 10 दिवस तुमच्याकडे मोफत काम करीन. त्यानंतर 1 महिना तुमच्या टपरीवर झोपायची परवानगी द्या. आजोबा थोडा वेळ शांत राहिले. कदाचित त्यांना आरवच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता. मग ते म्हणाले, ठीक आहे बाळा, तुझ्यासारखं धाडस असलेलं मूल आजकाल क्वचितच भेटतं. चल, इथेच राहा. आणि इथूनच आरवच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली. दुसऱ्याच दिवशी आरव चहा बनवायला शिकला. लोकांना चहा देऊ लागला, दुकान स्वच्छ ठेवू लागला आणि दररोज त्या टपरीतच झोपायचा. त्याने कधीही तक्रार केली नाही. उलट त्याच्या मेहनतीमुळे आजोबांनाही त्याचं कौतुक वाटू लागलं. 10 दिवस कधी गेले हे कुणालाही कळलं नाही. पण आरवची गोष्ट तर आता फक्त सुरू झाली होती. आता त्याला तिथली हवा, पाणी आणि त्या टपरीचं वातावरण आपलंसं वाटू लागलं होतं. चहा बनवणं, ग्राहकांना हसून चहा देणं आणि आजोबांची काळजी घेणं, हेच त्याचं रोजचं आयुष्य बनलं होतं. 10 दिवस पूर्ण झाल्यावर आरव
आजोबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आता मी तुमच्याकडे काम करणार नाही, पण तुम्ही मला वचन दिलं होतं की मी 1 महिना इथे झोपू शकतो. बाबा हसले आणि म्हणाले, नक्कीच बाळा, ही टपरी आता तुझ्यासाठी एक सावली आहे. तू जिथे जाशील तिथे प्रकाश घेऊन जाशील. आरवने त्यांना नमस्कार केला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या पुढच्या प्रवासासाठी रवाना झाला. यावेळी त्याचा उद्देश होता राजपूर मार्केट, जिथे तो खेळण्यांची विक्री करणारा विक्रेता बनायचं ठरवतो. त्याने आपल्या बचतीतले थोडे पैसे वापरून काही लोकल खेळणी घेतली. लहान ट्रक, बावल्या, शिट्ट्या, फिरणारे टॉप्स आणि शहरातल्या गल्ली गल्लीत फिरून त्यांची विक्री सुरू केली. बऱ्याचदा लोक त्याला दुर्लक्ष करत होते, काही हसतही होते की इतका लहान मुलगा खेळणी विकून काय कमावेल. पण आरव नेहमीच हसून म्हणायचा, खेळणी मुलांना आनंद देतात आणि आनंद कधीच छोटा नसतो. 20 दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर त्याने सगळी खेळणी विकली आणि आता त्याच्याकडे 10,000 रुपये झाले होते. ही काही फार मोठी रक्कम नव्हती, पण आरवसाठी ही एक मोठी जिंकलेली लढाई होती. पण नशीब रोज सारखं नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव चालत चालत एका रस्त्याच्या वळणावर पोहोचला. तेव्हा त्याचं लक्ष एका बेळपुरीवाल्याकडे गेलं, जो जोर जोरात ग्राहकांना बोलावत होता. त्याच्याकडे भयानक गर्दी होती, चव दरवळत होती. आरवच्या डोक्यात एकदम विचार चमकून गेला, जर मी बेळपुरी विकायला सुरुवात केली तर यात जास्त नफा मिळू शकतो. त्याच दिवशी त्याने आपल्या पैशांनी बेळपुरीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी केल्या. मुरमुरे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आंबट गोड चटणी, लिंबू आणि एक छोटीशी गाडी पण घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. जोश आणि आशेने भरलेला तो आरव संध्याकाळपर्यंत उभा होता, पण हळूहळू तो निराश झाला. दिवसभरात फक्त 3 प्लेट भेळपुरी विकली गेली. तो उभा होता, पण आवाज लावू शकत नव्हता. गर्दी, संकोच आणि एक अनामिक घाबरटपणा त्याच्या ओठांवर कुलूप लावून गेला होता. त्या संध्याकाळी आरवच्या आयुष्यात एक नेहा नावाची मुलगी आली. नेहाचे वय 19 वर्ष होते. नेहा अभ्यासात हुशार होती. सोबतच ती तिच्या आईबरोबर बाजीच्या दुकानात मदत करत होती. तिच्यासाठी ती मदत करणे एक जबाबदारी नव्हे तर संस्कार होते. नेहा रोज त्या रस्त्याने जायची, पण आज तिचं लक्ष त्या मुलाकडे गेलं, जो बेळपुरीच्या गाडीपाशी शांत उभा होता. जणू त्याला काहीतरी सांगायचंय, पण बोलू शकत नाही. ती जरा वेळ थांबली, मागे वळली आणि त्याच्या गाडीपाशी जाऊन म्हणाली, तुझी बेळपुरी विकली जात नाहीये का? आरवने हलकसं मान खाली घातली. मला हे सगळं विकायचं जमत नाही. मला फक्त मेहनत करता येते. नेहाच्या डोळ्यात कुतूहल होतं आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. ती म्हणाली, अरे मूर्खा, असं थोडंच काम चालतं. आवाज द्यावा लागतो, लोकांना बोलवावं लागतं. आणि तिने स्वतः एक प्लेट उचलली आणि गाडी पुढे उभी राहून जोरात आवाज दिला, बेळपुरी, मसालेदार भेळपुरी, अशी चव की परत भूक लागेल. आणि खरंच जसं काही जादू झाली. गर्दी जमायला लागली. लोक येऊ लागले, चौकशी करू लागले, चव घेऊ लागले आणि आरव आपल्या खास अंदाजात बेळपुरी बनवायला लागला. त्या दिवसापासून प्रत्येक संध्याकाळी नेहा आईच्या भाजीच्या दुकानातून वेळ काढून आरवकडे यायला लागली. कधी आवाज द्यायची, तर कधी ग्राहकांशी बोलायची, तर कधी स्वतःच मसाला मिसळून बेळपुरी सजवायची. आणि आरवच्या डोळ्यात आता फक्त संघर्ष नव्हता, तर नेहासाठी असूही होतं. आता हा एक नियमच झाला होता. नेहा कॉलेजमधून परत यायची, आईला मदत करायची आणि मग थेट आरवच्या गाडीकडे यायची. येऊन आधी असून आरवकडे पाहायची आणि म्हणायची, चल आजही तुझं दुकान चमकवूया. नेहाची आवाजातली ऊर्जा, तिचं सरळपण आणि लोकांशी मिसळण्याची पद्धत, या सगळ्यांनी आरवच्या मनात काहीतरी वेगळंच रुजायला लागलं, जे त्याने आजपर्यंत कधीच अनुभवले नव्हतं. आरव आता आधीसारखा संकोची राहिला नव्हता. तोही आता आवाज द्यायला शिकला होता.
आंबट गोड बेळपुरी मनही रमेन आणि पोटही भरतील. आणि जेव्हा कोणी हसत विचारायचं, अरे भाऊ, एवढा उत्साह कुणाचा आहे कामात, तो फक्त असून नेहाकडे बोट दाखवायचा. आता नेहालाही आरवशिवाय तिची संध्याकाळ अपुरी वाटायची. कधी ती त्याला बेळपुरी बनवायला शिकवायची, तर कधी ग्राहकांशी घासाघीस करायची. दोघांची हसणं मस्करी आणि एकत्र काम करणं जणू एखादी फिल्मच चालू असावी. पण जे पुढे घडणार होतं ते फक्त देवालाच माहीत होतं. एका दिवशी नेहा कॉलेजवरून आली. आईच्या भाजीच्या दुकानात थोडा वेळ थांबली आणि मग नेहमीप्रमाणे आरवकडे गेली. पण आज गाडी रिकामी होती. तिथे ना आरव होता, ना त्याचं सामान, ना त्याचं हसू, ना तो आवाज. फक्त एक रिकामा कोपरा होता, जणू कोणीतरी कायमचा निघून गेला होता. नेहाचे डोळे व्याकुळ झाले होते. तिच्या मनात भीती होती. कुठे गेला असेल तो? ती लगेचच त्या दिशेने धावली ज्या रस्त्याने आरव यायचा. ती बाबांच्या टपरीकडे गेली. त्याला बाजारात शोधलं, भाजी मंडईत पाहिलं, पण आरव कुठेच नव्हता. त्या रात्री नेहा आपल्या खोलीत शांत बसून होती. आईने तिला अनेकदा विचारलं, काय झालं ग बाळा? पण नेहाकडे कुठलंच उत्तर नव्हतं. तिचे डोळे प्रत्येक आवाजावर दाराकडे वळत होते, जणू वाट पाहत होती की कदाचित आरव परत येईल. तर दुसरीकडे आरव एका ट्रेनमध्ये बसला होता. आपल्या शहराकडे परतत होता. आता त्याच्याकडे 1,00,000 रुपये जमा झाले होते, जे त्याने भेळपुरी आणि खेळण्यांच्या विक्रीमधून मिळवलेले होते. पण मन मात्र खूप जड झालं होतं. नेहाच्या आठवणी त्याच्या सोबत होत्या. तिच्या गप्पा, तिचं हसणं, तिचा आवाज, सगळं काही जे तो आता मागे सोडून चालला होता. आरवचं खरं नाव होतं आर्यन मल्होत्रा. एक करोडपती कुटुंबातील एकुलता एक मुलगा. ज्या ऐशो आरामाच्या महालात त्याने डोळे उघडले, तिथे दररोज नोकरांची लगबग, मोठ्या गाड्यांचा आवाज आणि बिझनेस मीटिंगच्या चर्चा चालायच्या. पण आर्यनला लहानपणापासूनच माहीत होतं, खरी जीवन शिक्षा ही महालांमध्ये नाही तर रस्त्यावर मिळते. आणि हेच त्याचे वडील नेहमी त्याला सांगायचे. आपल्या मुलाला आयुष्याची खरी किंमत समजवायची असेल तर त्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. त्यांची कुटुंबीय परंपरा होती. 21 वर्षांचं झाल्यावर प्रत्येक वारसाला अनोळख्या शहरात नाव ओळख लपवून कोणतीही मदत न घेता जीवन जगावं लागायचं. ना पैसा ना ओळख, फक्त स्वतःच्या मेहनतीवर जगायचं. आणि जेव्हा तो परत येईल तेव्हा अनुभव घेऊन परत येईल. पण आर्यन परत आला तेव्हा फक्त कमाई घेऊनच आला नाही, तर अनुभवापेक्षा जास्त काही घेऊन आला होता. ते म्हणजे नेहाच्या आठवणी. जेव्हा त्याने वडिलांना सांगितलं की बाबा, माझं नेहावर प्रेम आहे, तेव्हा सगळं क्षणभर थांबलं. वडिलांचे डोळे विस्पारले, आवाज चढला, आर्यन, तू एक भाजी विकणाऱ्या मुलीशी लग्न करशील का? आपण करोडपती आहोत, आपल्याला नाव आहे, प्रतिष्ठा आहे. पण आर्यन काहीच बोलला नाही. तो शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला. सगळं सामान घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा परत तिथेच आला, त्याच रस्त्यांवर. नेहाची आईच्या भाजीच्या दुकानाजवळ नेहा उभी होती. तिने आरवला पाहिलं. तिचे डोळे भरून आले. पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर राग झळकला. ती जवळ आली आणि म्हणाली, कुठे गेला होतास असा अचानक न सांगता? एकदाही कळवलं नाही. मी खूप घाबरले होते. आर्यनने तिचा हात धरला. डोळ्यात पाहून म्हणाला, नेहा, मी आरव नाही, मी आर्यन आहे, करोडपती उद्योगपतींचा मुलगा. मी तुला सोडून गेलो नव्हतो. वडिलांना भेटायला गेलो होतो आणि तुझ्याबद्दलही त्यांना सांगितलं. पण त्यांनी तुला स्वीकारण्यास नकार दिला. मात्र मी परत आलोय, कारण मी तुझ्या विना राहू शकत नाही. नेहा अवाक झाली. तिने आर्यनच्या डोळ्यात पाहिलं. तिथे खोटेपणा नव्हता, फक्त खरं प्रेम होतं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, मनात वादळ होतं. तू सगळं लपवलंस माझ्यापासून? तिचा आवाज कंपत होता. आर्यन खाली मान घालून म्हणाला, हो नेहा, आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती. पण खरं सांगतो,
जेव्हा तुझ्या डोळ्यात मला माझं प्रतिबिंब दिसलं तेव्हा मला वाटलं की मी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने जिवंत आहे. तेवढ्यात नेहाची आई तिथे आली. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा, जेव्हा मन खरं असतं तेव्हा नाव, पैसा आणि प्रतिष्ठा महत्त्वाची राहत नाही. हा मुलगा खराखुरा आहे. त्याच्या डोळ्यात फसवणूक नाही. नेहाचे डोळे पाणावले, पण तोंडातून काही शब्द निघण्याआधीच एक काळ्या रंगाची आलिशान गाडी त्यांच्या ठेल्यासमोर येऊन थांबली. त्या गाडीतून आर्यनचे वडील विक्रम मल्होत्रा खाली उतरले. त्यांचं वय 50च्या आसपास होते. त्यांचा कडक चेहरा, उंच कपाळ आणि डोळ्यात रुबाब होता. ते थेट आर्यन समोर येऊन उभे राहिले. बेटा, हे सगळं काय तमाशा आहे? आपल्या खानदानाची इज्जत रस्त्यावर उधळशील का? आर्यन सरळ डोळ्यात डोळे घालून म्हणाला, बाबा, या जमिनीवर काम करूनही मला इज्जत मिळते, फक्त खुर्चीवर बसून नाही. माझं नेहावर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करीन. विक्रम मल्होत्रांचा चेहरा संतापाने लाल झाला. तू हे नाही करू शकत. एका भाजी विकणाऱ्या मुलीला आपल्या घरात सून म्हणून आणशील? समाज काय म्हणेल? आणि तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी कुजबुजही सुरू केली. अरे, हा तर तोच आहे जो करोडपती निघाला. नेहा तर नशीबवाली निघाली रे भाऊ. ती म्हणायची की ती अनाथ आहे, पण पहा तिचं नशीब. सगळींकडे कुजबूज सुरू झाली, पण नेहा मात्र शांत होती. ती तिच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या वादळात उभी होती आणि तिच्या नजरा फक्त आर्यनकडे खेळल्या होत्या. आर्यनने नेहाकडे पाहिलं आणि मग आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला, जर तुम्ही माझा निर्णय हिसकावून घ्यायचा प्रयत्न केलात तर मला तुमचं नाव घेण्याचाही काही हक्क नाही. मी माझं नाव सोडू शकतो, पण नेहाचा साथ नाही. इतकं बोलून त्याने आपलं पाकिट काढलं आणि त्यामधून आपली ओळख पटवणारी सर्व कागदपत्र फाडून टाकली. चहूबाजूंनी शांतता पसरली. तेवढ्यात नेहाची आई आर्यन जवळ आली आणि त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, बाळा, मी एक आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या लेकराचं दुःख पाहवत नाही. जर तुला खरंच माझ्या लेकीवर प्रेम असेल तर मी तिचा हात तुझ्या हाती द्यायला तयार आहे. तो क्षण जणू वेळेने थांबवला होता. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत आर्यनला बिलगली आणि हुंदक्याने रडू लागली. विक्रम मल्होत्रा हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांचा चेहऱ्यावरचा राग आता निवळला होता. आता तिथे फक्त एक वडील होते जे आपला मुलगा गमवू इच्छित नव्हते. थोड्या वेळाने त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, आर्यन, कदाचित मी तुला खूप उशिरा समजलो, पण आता समजलो आहे. ही नाती रक्ताने नाही तर कर्माने जुळतात. मी तुझ्या आणि नेहाच्या लग्नासाठी तयार आहे. संपूर्ण बाजारात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या संध्याकाळी नेहाच्या आईच्या छोट्याशा दुकानात त्या गावातील प्रत्येक घरातून मिठाई आली. सर्वांनी आर्यन आणि नेहाला आशीर्वाद दिला आणि काही दिवसातच संपूर्ण राजपूर शहरात त्या दोघांच्या लग्नाची चर्चा झाली. आर्यन मल्होत्रा आणि नेहा वर्मा यांच्या लग्नाने एक उदाहरण तयार केलं. प्रेमात ना श्रीमंती पाहिली जाते ना मजबुरी, फक्त मन पाहिलं जातं. लग्नाच्या काही दिवसांनंतर एका यूट्यूब चॅनलने आर्यन आणि नेहाची गोष्ट कव्हर केली आणि त्या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारला, जर तुम्ही आर्यनच्या जागी असतात तर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी सगळं काही सोडलं असतं का? आणि हाच प्रश्न आता तुमच्यासाठी देखील आहे. तुमचं उत्तर काय असतं? खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि हो, ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सूरज व्हॉइसला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या सत्यकथेसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.